हाय हॅलो नमस्कार सर्वांना. आज आहे केदार आणि कृष्णाचा डे आउट. प्रत्येक संडेला आम्ही दोघांना घेऊन बाहेर जातोच. आमचा ठरलेला नियम आहे तो. पुढे व्हिडिओमध्ये बघायलाच तुम्ही खूप धमाल केली दोघांनी पण. मुलांना लहान असताना सतत बाहेर घेऊन जायलाच हवं असं माझं मत आहे. त्याचा मुलांच्या मनावर खूप सकारात्मक परिणाम होतो. लहान मुलांना बाहेर फिरायला घेऊन जाण्याचे खूप महत्त्वाचे फायदे आहेत. त्यांचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक असे भरपूर फायदे आहेत. मी तुम्हाला 10 फायदे सांगते. तसे खूप फायदे आहेत, पण आज आपण 10च फायदे पाहूयात. पहिला फायदा आहे त्यांचं शारीरिक आरोग्य सुधारतं. बाहेर खेळायला गेल्यामुळे मुलांचे स्नायू मजबूत होतात, हाडे बळकट होतात आणि त्याचं शरीर सक्रिय राहतं. दुसरा फायदा असा आहे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यामुळे मुलांचे रोगप्रतिकारक नियंत्रणा मजबूत होते. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा आहे मानसिक विकास. लहान मुलं जेव्हा निसर्गाच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांना नवनवीन गोष्टी समजून घेता येतात. त्यांना बाहेरच्या जगाचं नाविन्याचं कुतूहल खूप असतं त्यांना, आणि बाहेर फिरायला गेल्याने त्यांच्या कुतूहलाला चालना मिळते. चौथा फायदा ताणतणाव कमी होतो. ती बाहेरची शुद्ध हवा, हिरवे वातावरण मुलांच्या मनाला प्रसन्न करतात. मोबाईल आणि TV गेम्समधून नैसर्गिक वातावरणात मुलं रिलॅक्स होतात. आत्ताच्या काळात तुम्ही पाहताच खूप मुलं मोबाईल, लॅपटॉप, TVच्या समोर स्क्रीन टाईम त्यांचा भरपूर वाढला आहे. म्हणून बाहेर फिरायला घेऊन जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. पाचवा फायदा असा आहे झोप चांगली लागते. बाहेर खेळायला गेल्यामुळं मुलांचा पुरेसा व्यायाम होतो, जे की मुलांच्या शारीरिक वाढीसाठी खूप महत्त्वाचे आहे. सहावा फायदा असा आहे सृजनशीलता वाढते. बागेत, पाण्यात, गवतावर वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न मुलं करतात, त्यामुळे त्यांच्या बुद्धीला चालना मिळते. सातवा फायदा असा आहे आत्मविश्वास वाढतो. बाहेर खेळ खेळताना किंवा काही साहसी गोष्टी करताना, जसे बाहेर खेळणे, नवे खेळ खेळणे, मुलांना स्वतःवर विश्वास वाटू लागतो आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आठवा फायदा स्वावलंबन शिकतात. घराबाहेर असताना काही गोष्टी त्यांना स्वतः कराव्या लागतात, ज्यामुळे त्यांना जबाबदारीची जाणीव होते आणि तेही खूप त्या गोष्टी आनंदाने करतात. नववा फायदा त्यांची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते. आत्ताची मुलं सतत मोबाईल, TV बघण्यात वेळ घालवतात. मॅक्सिमम त्यांचा वेळ TV बघण्यातच जातो. बाहेरचे खेळ खेळणारी मुले आत्ता बघायलाही मिळत नाहीत. प्रत्येक मुलाला छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच मोबाईल हवा आहे. 10वा फायदा खूप महत्त्वाचा आहे की ते कुटुंबाशी नातं त्यांचं खूप घट्ट होतं. आपण पालकी मुलांसोबत बाहेर गेलो की आपल्यातील संवाद वाढतो, एकत्र वेळ घालवता येतो. त्यामुळे आई बाबा सोबत असताना त्यांची नाती अजूनच जास्त मजबूत होते. आता प्रत्येकालाच आपल्या मुलांना तेवढा जास्त वेळ देता येत नाही, म्हणून आपण त्यांच्यासोबत वेळ घालवावा असं मला वाटतं. हे 10 फायदे आहेत. अजून खूप फायदे आहेत, पण मी तुम्हाला 10 फायदे सांगितले. म्हणून तुम्ही आपल्या मुलांना प्रत्येक संडेला बाहेर घेऊनच जावा. आम्ही फिरून खूप धमाल करून आल्यानंतर मुलांनीही आज खूप धमाल केली. नंतर आम्ही मुलांना घेऊन हॉस्टेलवर गेलो. तिथे केदार आणि कृष्णाच्या आत्याचा व मावशीचा मुलगा राहतो. दोघेही तिथं हॉस्टेलवर असतात. ते कॉलेजला सोलापूरला आहेत, त्यामुळं आम्ही त्यांना भेटायला जातो कधी. नेहमीच नाही वेळ मिळत, पण कधी तर वेळ मिळाला तर आम्ही नक्की त्यांच्याकडे जातो. मुलांनीही हट्ट केला की आम्हाला जायचं आहे त्यांच्याकडं, म्हणून आम्ही त्यांना घेऊन गेलो. मुलांनीही खूप एन्जॉय केलं तिथं. त्यांना भेटून केदार आणि कृष्णाचं नातं त्यांच्या आत्याच्या आणि मावशीच्या मुलासोबत खूप चांगलं आहे. ते बघा किती एन्जॉय करतात त्या दोघांसोबत. त्यांनीही तिथं खूप मस्ती केली. त्यांना भेटल्यानंतर केदार आणि कृष्णाला भूक लागली म्हणून आम्ही जेवायला गेलो. त्यांना भेटून झाल्यावर आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही काहीतरी खाण्यासाठी गेलो. आम्ही मस्त रोल खाऊन घेतले. तिथं खूप छान पुस्तक वाचायला ठेवली आहेत. खूप छान आयडिया आहे ही. मोबाईल पाहण्यापेक्षा पुस्तक वाचणे केव्हाही चांगले. सो आम्ही रोल्स खाऊन झाल्यानंतर खूप मस्त वेळ घालवून घरी निघालो. खाऊन झाल्यानंतर आम्ही खूप मस्त वेळ घालवून आम्ही घरी निघालो. आयुष्य खूप सुंदर आहे. खूप जागा, मस्त जागा. आयुष्य एकदाच आहे.
म्हणून आयुष्याचा पुरेपूर आनंद घ्या. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.